दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। करवंद नाका परिसरात झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत शांततापूर्ण आंदोलन केले, तसेच स्वाक्षरी मोहीमही राबवली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। शिरपूर फर्स्ट आणि अनुभव युवा मंचाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये आज केंद्र सरकारच्या धोरणावर आम्ही सही मोहीम राबवली। याच्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये युवकांवर देश पातळीवर मोठा अन्याय होतोय। नीट सारखा टीएटी सारखा पेपर या देशामध्ये फुटतोय आणि या सगळ्यांची जबाबदारी असणाऱ्या केंद्र सरकारचं अगदी युवकांकडे दुर्लक्ष आहे। आणि या सगळ्या प्रकरणावर कॉकरोच जनता पार्टी संविधानिक मार्गाने या देशामध्ये आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर सोनम वांगचुक सारखे सामाजिक कार्यकर्ता दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करतात आणि त्यांना ही केंद्र सरकार घाबरून अगदी लोकशाहीला डावलून त्यांना तिथून उचलण्यात येतं आणि हा जनसामान्यांचा युवकांचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतो। या देशामध्ये लोकशाही संपते का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्या सगळ्यामध्ये काल लोकशाही संपवण्यासाठी दिल्ली येथील मोठ्या प्रमाणात युवक आपली भूमिका मांडण्यासाठी जंतर मंतर ठिकाणी पोहोचले आणि या आंदोलनाला फोडण्यासाठी या केंद्र सरकारने अतिशय इंग्रजासारखं हुकुमशाही धोरण आखून लाठीचार्ज केलं। अहो एवढंच नाही तर आमच्या युवकांबरोबर युवतींना देखील मारण्याचा काम या केंद्र सरकारने केलाय। या सगळ्या गोष्टींचा आम्ही सगळं लक्षात घेता आज सही मोहीम राबवलेली आहे। सोनम वांगचुक आणि युवकांची जी मागणी आहे की या देशाचे शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन आणि हे शैक्षणिक जे धोरण आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणून आमच्या युवकांना न्याय देण्याची जबाबदारी या केंद्र सरकारने घ्यावी। त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी झाली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, म्हणून आज आम्ही सही मोहीम इथे राबवली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।